राजीकुल खलीलुल रहमान। आता ही 3 माणसं या शेड मध्ये कशी आली, आसामहून इकडे कशी आली, कुणी आणलं असेल बरं त्यांना इकडे? ह्या सगळ्यांची उत्तर शोधली पाहिजेत कोणीतरी। 45 किलो ड्रग्ज नुसतं तिथे सापडलं म्हणजे खूप सारे ड्रग्ज असेल, कुणी आणलं त्यांना? याच्यातले काही बांगलादेशी आहेत असं म्हटलं जाते। बांगलादेशी आलेत, अहो एरवी शोधून शोधून काढतात। मग आता किरीट सोमय्या, राणा राणे, कंगना रनौत, वेर आर दे? हे सगळे लोक कुठे आहेत? ते का प्रश्न उपस्थित करत नाहीयेत की ही 3 लोक इथे का आली? बरं ही 3 लोक कसलं काम करत होती? ही लोक कसं याचा एकाचा पत्ता आसामचा आहे। काल हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी असं म्हटलंय की हे बांगलादेशी आहेत। हे बांगलादेशी आहेत की नाही हे अजून पोलीस स्पष्टपणे सांगू शकतील, पण अतिशय महत्त्वाची आणि स्फोटक गोष्ट ही आहे की या संबंधाने तुषार दोशींनी काही बातमी लपवलेली आहे, काही माहिती लपवलेली आहे। माहिती काय लपवली आहे तुषार दोशींनी? तुषार दोशींनी ही माहिती लपवली की प्रकाश शिंदे नेमका कोण आहे। तर प्रकाश शिंदेचा संबंध काय? तर पोलिसांनी जी माहिती दिली होती आणि पोलिसांनी जे म्हटलं होतं आणि ज्याच्यानुसार अनेक ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत, हे मी सांगितलं पाहिजे आवर्जून, कारण मी ड्रगच्या रॅकेटवर गेली 3 वर्ष काम करते आणि 3 वर्ष काम करताना शंभूराज देसाईंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस 20 टाकायची भाषा केली। मी घाबरत नाही तुमच्या केसेसना, कारण प्रश्न इथल्या युवा पिढीच्या भविष्याचा आहे। या शेडमध्ये नेमकं असं काय काम चालत होतं? हे मध्ये 1-2 महिने गायब होते, पण हे 1.5-2 वर्षांपासून होते असं स्थानिक सांगतात। हे लोक बाहेर येत नव्हते। हे बांगलादेशी का असावेत असं का वाटतं, यावर जेव्हा मी काल स्थानिकांशी बोलत होते तेव्हा स्थानिक सांगत होते की यांच्या चेहऱ्याची ठेवण भारतीय लोकांसारखी नाही। या लोकांच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी दिसते, त्यामुळे हे वेगळ्या लोक असतील। मग हे काम काय करत होते? हे तिकडे खोदकाम करत होते का? हे तिकडे बांधकाम करत होते का? हे तिकडे काही खाणीचं वगैरे काम करत होते का? मग ते काम दिसलं का नाही? आता पोलीस रेकॉर्ड आणि बातम्या आणि काल हर्षवर्धनजी बोलले। मलिकांमुळे महायुतीतील नाराजीवरून अजितदादांची बैठक आता पार पडलेली आहे। बातमी मोठी आहे। सना मलिक, मंत्री मुश्रीफ आणि सूरज चव्हाण बैठकीला उपस्थित राहिलेले होते। मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत युती करू शकत नाही असं मात्र शेलार यांनी म्हटलेलं आहे। ही 3ही दृश्य बघा। सना मलिकही देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या। मंत्री मुश्रीफांकडूनही अजित पवार यांची भेट घेण्यात आली। सूरज चव्हाण हे देखील या बैठकीला उपस्थित राहिले। देवगिरीवरती ही बैठक पार पडली। नवाबाईंच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेते बसून निर्णय त्या ठिकाणी घेतील, परंतु कुणीतरी सांगते म्हणून तो निर्णय नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षामधलं प्रतिनिधित्व कुणी करावं याचा निर्णय घेण्याचे सर्वस्व अधिकार हे अजितदादांना आहेत। त्यामुळं कोण काय म्हणते हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, दादा काय निर्णय घेतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं।